पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण आज जॉमेट्री मधला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आपण आज घेणार आहोत. म्हणजे बीपीटी शॉर्टकट मध्ये त्याला काय म्हणायचं, बीपीटी थिअरम. आपण काल ह्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये काय जे आपला थिअरम घेतले, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झाल्यानंतर आपला आता आपण कशाला सुरुवात करूया, बीपीटी थिअरमला. तर हा थिअरम खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी याला आयएमपी करा, कारण हा 100% तुम्हाला एक्झाम मध्ये पडू शकते. आणि तुम्हाला व्यवस्थित हा थिअरम मी समजून सांगतो, फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन हा व्हिडिओ पहा. नंतर खूप सोपा थिअरम आहे. तुमच्या पुस्तकात जसा दिला मी तसाच इथं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण थोडा मी त्यापेक्षा वेगळं सांगतो, तुम्हाला आणखी समजेल अशा भाषेमध्ये. बरोबर आहे. आणि मी जे शिकवतो आणि ते पुस्तक एकच आहे, फक्त मी स्टेप वेगळी करतोय तुम्हाला समजण्यासाठी, तुमच्यासाठी. तर पहा आता थेरमचं थेरम काय, बीपीटी थेरम आहे. काय म्हणतात, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी. बघा थेरमचं स्टेटमेंट इथे मी बोर्डवर लिहिले, कारण तुम्हाला समजण्यासाठी, कारण तर काय आवश्यकता नव्हती. तर पहा थेरम स्टेटमेंट काय म्हणते, फक्त एक्झाम मध्ये तुम्हाला एवढं स्टेटमेंट विचारलं जातं. पहा थेरमचं स्टेटमेंट काय, इफ अ लाईन पॅरलल टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स. बघा म्हणजे एक ट्रायंगल आहे, एक ट्रायंगलला काय होते म्हणते ते, इफ लाईन पॅरलल टू द साइड्स ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स. बरोबर आहे. ट्रायंगलला 3 साइड्स असतात, ते काय म्हणते, रिमेनिंग साइडला एक लाईन काय करते, पॅरलल साइड इन टू डिस्टन्स पॉइंट, म्हणजे वेगवेगळ्या पॉइंटला. पहा इथं P आणि इथं Q मध्ये छेदाली. पुढे काय म्हणते, देन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. ती सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सेम प्रोपोर्शन म्हणजे AP अपॉन PB, AQ अपॉन QC. बघा आता आपल्याला पेपर क्वेश्चन जर आला तर फक्त एवढं 3च ओळी येणार. वरच्या थेरमची डायग्राम कशी काढायची, काय म्हणते, इफ अ लाईन पॅरलल टू द साइड्स ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगल काढायचे. बरोबर आहे. ट्रायंगल काढला आपण, ABC नाव दिलं त्याला. पुढे म्हणते पॅरलल होती एका साइडला BC, आणि ह्या BC आणि PQ ह्या दोन लाईन तशा पॅरलल, म्हणून ह्या दोन साइड पॅरलल काढल्या. रिमेनिंग साइड्स, रिमेनिंग साइड्सला म्हणजे ह्या दोन पॉइंटला, ह्या दोन साइडला ही लाईन छेदते, आणि रिमेनिंग साइड कोणती राहते, BC. आणि मग ही छेदणारी लाईन आणि BC काय असते, पॅरलल लाईन. पुढे म्हणते देन द लाईन डिवाइड्स म्हणजे ते छेदायली, डिवाइड द साइड ऑफ द सेम प्रोपोर्शन. सेम प्रोपोर्शन म्हणजे काय, AP अपॉन PB, AQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बघा काहीच अवघड नाही, थिअरम सोपा आहे, फक्त समजून घ्या. तुम्हाला डायग्राम कशी काढायची कळालं का म्हणजे जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर पहा इथं काय करायचंय, फक्त आपल्याला की एक ट्रायंगल काढला, त्याला एक खालच्या साइडला एक आपण काय काढली, पॅरलल साइड्स काढली, आणि जी पॅरलल साइड्स जी काढली ती काय होते, कुठेतरी 2 पॉइंट मध्ये छेदते या. बरोबर आहे. आणि छेदल्यानंतर ती असं म्हणते की AP अपॉन PB, AQ अपॉन QC हे आपल्याला सेम आहे, सेम प्रोपोर्शन मध्ये ते प्रूव्ह करायचं. आता पहा तुम्ही म्हणता सर हे पुस्तकात आमच्या दिलं नाही, तुम्ही कसं काढलं. बरोबर. आता तुम्हाला समजण्यासाठी काढलं, पुस्तकामध्ये काही वेळेस देत नाही. तर आता मला सांगा, ही AP, हे AP दिसते इथं, म्हणजे आपल्याला काय करायचं करताना, APQ एक ट्रायंगल घ्यायचा, नंतर PQC एक घ्यायचा. झालं. ह्याच्यानंतर हा एक ट्रायंगल घ्यायचा, हा एक ट्रायंगल PQC, आणि ह्याच्यामध्ये आपण दाखवायचं बेस सेम आहे का हाईट सेम आहे, त्याच्यानुसार आपले इक्वेशन येणार. आता मला सांगा, इथं सध्या APQ ह्या ट्रायंगल मध्ये तुम्ही हाईटच सांगू शकत नाही, जर तुमच्या पुस्तकात जसे डायग्राम आहे तसे. त्याच्यानं आपण काय केलं, ह्या AP वर लंब टाकला MQ, म्हणजे MQ काय झाली त्याची हाईट, MQ काय झाली हाईट, आणि AP काय झाला बेस. बरोबर आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, फक्त पहा. आता आपण काय केले, टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय करायचं, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. हे पहा हे प्रूव्ह करायचं. आलं लक्षात. तर आता आपण कन्स्ट्रक्शन काय केले, म्हणजे रचना काय केली ते लिहू आपण. मी इथे लिहितो कन्स्ट्रक्शन काय केले बघा, आपण जॉईन केले. काय जॉईन केले, जॉईन MQ. बरोबर आहे. जॉईन QM परपेंडिक्युलर AB. बघा हे QM परपेंडिक्युलर टाकलाय ह्या AB वर, पूर्णच येते ना, हे आज खाली ओढू शकतात AB वर. पुन्हा काय केलंय, अँड PN, इथे सॉरी इथे N नाव घ्या, इथं N PN परपेंडिक्युलर कशावर, AC वर. बघा कन्स्ट्रक्शन करायला का आपण काय केलंय, फक्त तर काय केलं आपण की ह्या QM लंब टाकला AB वर,
पीएन लंब टाकला एसीवर. एवढं आपण कन्स्ट्रक्शन केले म्हणजे रचना केली त्याची. आता आपल्याला प्रूफ करायचं. पहा प्रूफ काय करायचं व्यवस्थित समजून घ्या. प्रूफ मध्ये आता झालं हे जेवढं आपण इथे लिहिलंय ते ह्या डायग्रामचं बघून लिहायचं. पहा लाइन ABC in triangle ABC line L parallel side line B. Line L parallel side BC and L intersect AB and AC. बरोबर आहे. ही L जी लाइन आहे AB ला आणि AC ला काय होती इंटरसेक्ट होती. आणि पुन्हा म्हणते इन पॉइंट P and Q. बघा AB तुम्ही असं लिहू शकता AB at point P and AC at point Q इंटरसेक्ट. बरोबर आहे. म्हणजे ही लाइन P ला इंटरसेक्ट होती ही लाइन Q ला इंटरसेक्ट होती असं आपण गिवन मध्ये दिलं. हे टू प्रूफ लिहिलं तर कन्स्ट्रक्शन आहे. आता प्रूफ कसं करायचं बा एकदम सोप्या स्टेपने सांगतो मी. फक्त व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ पहा. तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही नंतर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आता पहा AQP एक घेऊ आपण ट्रायंगल. कोणता घेऊ APQ किंवा APQ. हा ट्रायंगल घेऊ. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण काय काय तर आता पहा मी इथे लिहितो इन ट्रायंगल APQ. आता APQ घेतला ह्याच्यामध्ये मला सांगा बेस काय AP. बेस कसा ओळखायचा ज्याच्यावर आपण लंब टाकला त्याला बेस म्हणायचं. जे टाकला ती हाईट असते. असं जर तुम्हाला लक्षात आलं तरी बस. आता बघा मग काय लिहिलं इन ट्रायंगल APQ इन ट्रायंगल APQ. मग आता बेस काय आहे म्हणजे बेसला आपण B1 म्हणू. मी लिहितो B1 इक्वल टू AP and H1 equal to MQ बार किंवा QM. मला सांग B1 H1 का लावलं कारण दोन ट्रायंगल आहेत ना म्हणून त्याला B1 H1. आता पहा ह्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल घेऊ PQB. पहा इन ट्रायंगल PQB B1 आणि H1 लिहायचे. आता पहा PQB हा कोणता अँगल व्हायला ऍक्टूस अँगल व्हायला म्हणजे असा व्हायला. तुम्हाला डायग्राम मी काढून टाकतो त्याची. हा पहा आता इथे नाव देऊ आपण आपलं त्याला नाव देऊ तुम्हाला समजण्यासाठी. नाव काय दिलं समजा आपण Q. इथे मी देतो QPB. बरोबर आहे. मला सांगा हा तर त्याचा बेस झाला म्हणजे PB काय झाला त्याचा बेस. PB काय झाला बेस. हाईट इथे येणार का नाही हाईट म्हणजे हेच आपण हे पहा असं गेलं इथं काय काढली हाईट म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट काय होईल सेम. मग तुमच्या पुस्तकात त्याने डायरेक्ट म्हणले इन ट्रायंगल APQ and इन ट्रायंगल PQB हॅव इक्वल हाईट. पण ते कशी आहे इक्वल हाईट तुम्हाला प्रश्न पडेल ना. मग त्याच्यासाठी मी हे असं इथं आपण हे कन्स्ट्रक्शन केले रचना केली. मग आलं लक्षात. हे बघा 90 पेक्षा मोठा अँगल आहे का नाही 90 पेक्षा मोठा त्याला आपण ऍक्टूस अँगल म्हणतो. बरोबर आहे. तर पहा हे लक्षात ठेवा. मग ही त्याची काय झाली हाईट म्हणून आपली QM काय झाली हाईट. मग आता बघा त्याचा बेस काय ना PB बेस आणि हाईट काय ना MQ. मग तुम्ही आता खाली लिहू शकता काय लिहू शकता इन ट्रायंगल APQ. पाहून लिहितो therefore triangle APQ and triangle PQB have इक्वल हाईट. पहा डायरेक्ट तुमच्या पुस्तकात हे दिले इक्वल हाईट. आता हाईट इक्वल आहे म्हणजे दोन्ही कॅन्सल होणार. काय राहणार AP अपॉन PB. तर मग मी असं देतो therefore area of triangle APQ upon area of triangle PQB equal to B1 upon B2 म्हणजे AP upon PB. इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात. हा एक ट्रायंगल घेतला हा एक. आता काय करू हा एक ट्रायंगल घेऊ आणि PQC एक ट्रायंगल घेऊ. आलं लक्षात. मग ह्याचं एक इक्वेशन तयार होतंय. बघा आता मी आता इथं लिहितो खाली. पहा इथं काय लिहू इन ट्रायंगल APQ. इथं बघा लक्ष द्या इन ट्रायंगल APQ B1 काय येणार तेच येणार B1 इक्वल टू सॉरी नाही इकडं काय घेतो आपण ट्रायंगल APQ ना APQ. आता मला सांगा ही झाली त्याची हाईट म्हणजे बेस काय झाला AQ. मग मी लिहिणार बेस AQ. H1 हाईट काय झाली PN. त्याची हाईट काय झाली PN. बघा हे ह्याच्यावर AQP या ट्रायंगल मध्ये AQ झाला बेस
आणि पीएन झाली हाईट किंवा एनपी झाली हाईट. आता नंतर दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे पीक्यूसी. तसंच मग क्यूसी बेस हाईट पीएन. आलं लक्षात? क्यूसी काय करायचा बेस. मग दुसऱ्या ट्रायंगल मध्ये लिहू. दुसरा ट्रायंगल घेऊ. दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा इन ट्रायंगल पीक्यूसी. मग इथे लिहितो इन ट्रायंगल पीक्यूसी. पीक्यूसी हा B1 इक्वल टू QC आणि H1 इक्वल टू तेच राहणार NP किंवा PN. इकडे आपण PN घेतलंय, इकडे पण आपण PN घेऊ. आलं लक्षात? हे काय झालं त्याचा बघा. आता दोन आणखी एकदा डबल समजून सांगतो, फक्त व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ पहा. आलं लक्षात? मग आता इथं काय सेम आहे H1 सेम आहे. मग डबल इथं काय होणार हाईट कॅन्सल. मग इथं काय येणार एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इक्वल टू B1 अपॉन B2. B1 काय AQ अपॉन QC. इक्वेशन नंबर 2. मग इथं पण लिहू शकतात. इथं वाक्य एक लिहा. एवढं वाक्य राहिलं. काय वाक्य लिहितात AP हे द्यायचं आणि हॅव इक्वल हाईट. हे दोन इक्वेशन झाले. मग इक्वेशन 1 2 आणि आता दुसरा एक 2 मिनिट बघा. पहा तर आपण काय केले आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 आलं. त्याच्यानंतर काय करायचं पहा. मी आता डबल शेवटला एकदा समजून सांगणार 2 मिनिटात, पण आता लक्ष द्या. आता हे झाल्यानंतर आता पहा इथं तुम्हाला हा एक ट्रायंगल दिसतो. दोन ट्रायंगल. त्या दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय सेम दिसते बेस PQ काय बेस. पहा इथं मग मी काय लिहिलं हे झाल्यानंतर हे दोन इथं इक्वेशन काढायला तुम्हाला कसं आलं तर त्याच्यानंतर पहा सेगमेंट PQ. हे पहा सेगमेंट PQ इज द कॉमन बेस PQB PQC. बघा PQC हा बघा PQB PQC. ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिसतंय कॉमन बेस कॉमन आहे. मग त्याची हाईट काय असणार ही हाईट दोघांची हाईट सेम. जर बेस आणि हाईट सेम असेल तर मग मी इथं काय लिहिलं PQB and PQC हॅव इक्वल हाईट अँड इक्वल बेस. जर हाईट आणि बेस जर इक्वल असेल तर हे दोन्ही ट्रायंगल आपण त्याचा रेशो 1:1 असते आणि दोन्ही ट्रायंगल आपण इक्वल दाखवले. आता असं लिहू शकतो फ्रॉम 1 2 3 1. मग इथं लिहा from equation 1 2 and 3. मग इक्वेशन 1 and 2 and 3 आपण असं लिहू शकतो हे बरोबर हे. मग काय देणार एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू पहा हे आणि हे दाखवले पुन्हा हा आणि हा दाखवायचा. म्हणजे काय एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे PQC. मग खाली लिहू शकता देअरफॉर AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC फ्रॉम 1 and 2. हे झाला हेन्स प्रूफ. खाली म्हणून लिहू शकता हेन्स प्रूफ म्हणून. आता पहा 2 मिनिटं तुम्हाला 2 मिनिटात एकदा पूर्ण सांगतो. पहा लक्ष द्या. आपल्याला काय प्रूफ करायचे AP अपॉन PB AQ अपॉन QC. मग आपण बघा सुरू केलं प्रूफ बसून. काय केलं APQ हा एक ट्रायंगल घेतला. त्याच्यामध्ये AP बेस घेतला MQ हाईट घेतली. झालं. त्याच्यानंतर कोणता ट्रायंगल घेतला PQB घेतला. त्याच्यामध्ये PB बेस आणि हाईट काय घेतली MQ. हाईट सेम आली. मग हाईट कॅन्सल. म्हणून काय राहिलं एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू AP अपॉन PB. म्हणजे हाईट पूर्ण कॅन्सल झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा AQP हा घेतला PQC हा म्हणजे हा आणि हा ट्रायंगल घेतला. ह्याच्यामध्ये AQP मध्ये AQ बेस NP हाईट झालं. डबल पा PQC मध्ये QC बेस NP हाईट. इथं पण हाईट सेम येते. दोन्हीची हाईट कॅन्सल म्हणजे तयार फक्त आपलं काय राहणार बेस. मग इक्वेशन नंबर 2 आलं. त्याच्यानंतर आपण काय केले बघा PQB PQC हे दोन ट्रायंगल घेतले. त्या दोन ट्रायंगल मध्ये बेस सेम दाखवला हाईट बी सेम दाखवली. हाईट सेम आल्यानंतर मग आपण लिहू शकतो दोघांचा रेशो 1:1 असतो. म्हणजे
PQB आणि PQC दोन सेम दाखवले, मग फ्रॉम 1 टू 3 असं लिहिलं आपण की हे भागिले हे भागिले हे म्हणजे आपलं AP/PB = AQ/QC हे आपलं प्रूफ झालं. हे खूप सोपा थेरम आहे, तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. लक्ष द्या आता. तर आपल्याला ह्याच्या पुढे काय करायचं, आपण बीपीटी थेरम घेतला बरोबर आहे. आता बीपीटी थेरम नंतर त्याचं कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय, त्याचा व्यत्यास. त्याचा व्यत्यास फक्त एकच लक्षात ठेवा, तुमच्या पुस्तकात पण त्याने प्रूव्ह करून दिलेला नाही, पण एवढा महत्त्वाचा नाही. पण काय लक्षात ठेवायचं, त्याचा व्यत्यास म्हणजे काय, दोन जर पॅरलल लाईन आहे, टू पॅरलल लाईनचा रेशो काय असतो, सेम असतो. एवढं जरी तुम्ही त्याचं कंडिशन लक्षात ठेवली तरी चालते. पहा त्याने काय म्हणलंय, if a line divides any two sides of the triangle is the same ratio, then line is parallel to the third side. बरोबर आहे. म्हणजे हे दोन रेशो जर सेम आले तर ती थर्ड लाईन ती कशी असते, पॅरलल असते. एवढं लक्षात ठेवा, याचा काही जास्त उपयोग नाही. आता पहा, जो तुमचा आपला एसएससी बोर्डाने 25% सिलेबस कमी केला आहे, तो सोडूनच मी इथं तुम्हाला शिकवत आहे. तर त्याच्यामधला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम ट्रायंगल हा कॅन्सल केलाय. म्हणजे पेज नंबर 8, 9, 10 पेज नंबर 11 पेज नंबर हे पूर्ण कॅन्सल केलाय. त्याच्यानंतर पेज नंबर 12 वरचा सेकंड प्रॉब्लेम पुन्हा दोन्ही ऍक्टिव्हिटी कॅन्सल आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला पहिला क्वेश्चन मध्ये 3 प्रॉब्लेम होते, तिन्ही कॅन्सल आहेत. कारण ते प्रोपोर्शनॅलिटी अँगल कशावर अवलंबून आहे, ते प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ट्रायंगल मग ती कट आहे. तर आपण काय करू, ह्या प्रॅक्टिस सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन घेऊ. सेकंड नंतर डायरेक्ट 4 आणि नंतर 10. बाकीचे क्वेश्चन कट केलेले आहेत. जेवढा कट केलेला सिलेबस तो आपण घेणार नाही. कोणाला काय जर ह्याच्या व्यतिरिक्त माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तसं टाकू शकतात की हे आम्हाला सांगा म्हणून. तर बरोबर आहे, जो 25% आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे 25% सिलेबस कट केलेला घेणार नाहीत आपण, आणि जो फक्त 75% आहे तोच आपण शिकवणार आहोत. तर त्याच्यामध्ये पाहता सेकंड प्रॉब्लेम काय दिलाय बघू आता. तर सेकंड प्रॉब्लेम असं म्हणतो, इन ट्रायंगल PQR PM दिले 15, PQ दिले 25, PR दिले 20, NR दिले 8 आणि ते काय म्हणते, स्टेट वेदर द लाईन NM इज पॅरलल टू साइड RQ. गिव्ह रिझल्ट. बघा कशामुळे पण हे कॉन्व्हर्स थेरम व्यत्यास काय सांगतो आपल्याला बीपीटीचा, हे सांगतो त्या दोन ट्रायंगलच्या दोन साइड सोडल्या तिसरी साइड ह्या लाईनला पॅरलल असली पाहिजे आणि दोघांचा रेशो सेम असला पाहिजे. तर बघू आपण आता सेम येते का. पहा, PM दिले 15, PQ दिले 25, म्हणजे हे 100% 10 असणार. आपण ते काढू स्टेप बाय स्टेप, एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. आता पहा, मी PQ ला काय लिहू शकतो तुम्ही सांगा. इथं बघा, हे पूर्ण आन्सर मध्ये द्या. मी PQ ला असं लिहू शकतो, PQ = PM प्लस MQ. ठेवा आता किमती. PQ माहिती आपल्याला 25, PM माहिती का, हा PM 15 प्लस MQ लिहू शकतो. मग काढा आता 25 - 15 = MQ. Therefore MQ = 10. MQ ची किंमत किती आली मग आपल्याकडे 10. बरोबर आहे. MQ 10 आलं. त्याच्यानंतर आपण असं लिहू शकतो, बघा हे झालं. त्याच्यानंतर कसं लिहू शकतो आपण, therefore PR ला कसं लिहू शकतो, PN प्लस NR लिहू शकतो. हे प्लस हे चला ठेवा. PR किती आहे, PR 20 = PN माहिती का, काढायचे ना. हा PN माहिती ना, 8 NR. सॉरी थांबा, NR दिले आपले 8 NR. हे तर चुकले डायग्राम मध्ये. NR किती दिले 8. आपल्याला काढायचे NP. मग पहा NP किंवा PN. मग PN ला PN प्लस NR किती 8. हे प्लस इकडे आणा, मायनस होणार. 20 - 8 = PN. So therefore PN = किती आलं आपलं 16, 12. PN किती आलं 12 झालं. तर बघू आता आपण हे दोघांचे रेशो सेम येतात का नाही. मग आपण कसं लिहू, therefore PN/NR = PN किती आहे 12/NR 8. याला डिवाइड करा.
4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 3/2 इक्वेशन नंबर 1 ह्याला असं द्या pm अपॉन m2 pm किती आले pm 15 mq 10 5 5 5 10 5 3 15 इक्वेशन नंबर 2 आता मला सांगा सेम आले दोघांचे रेशो मग तुम्ही फ्रॉम 1 and 2 असं लिहू शकतात फ्रॉम 1 and 2 असं लिहा इन ट्रायंगल PQR Pn upon NR equal to Pm upon M2 म्हणजे याचा अर्थ तिथे सॅटिस्फाय जाते मग खाली लिहू शकता therefore line LM parallel line RQ हे दोन लाईन पॅरलल त्याचं रिझन काय लिहायचा बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT आलं लक्षात याच्यात आवड असं काहीच नाही तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर बघा कुठं काय अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता काहीच अवघड नाही आपण काय केलं ह्याचा किमती काढल्या जे नव्हतं पुन्हा हे डिवाइड हे केलं दोन्ही सेम आलं तिथं कॉन्व्हर्स सॅटिस्फाय झाल्यामुळे NM पॅरलल RQ हे पॅरलल दाखवले बरोबर आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबू उद्या राहिलेले दोन प्रॉब्लेम घेऊन नेक्स्ट लेक्चरला